नमस्कार, C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। राहुरी तालुक्यात पतसंस्थांच्या वतीने विविध मागण्यांसाठी सहाय्यक निबंधकांना निवेदन। अचानक झालेल्या पावसामुळे पिराची वाडीत डोंगरावरील पाणी शिरल्याने घरांना गेले तडे, मालमत्तेचं मोठं नुकसान। पतीच्या शोधासाठी पत्नीचं उपोषण सुरू। आणि माऊली ज्ञानेश्वरांनी ज्या करवीरेश्वराच्या मंदिरात ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला त्या मंदिराचा विशेष वृत्तांत। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यातील पतसंस्थांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक निबंधकांना देण्यात आले। निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांची वरिष्ठ स्तरावरून दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। राहुरी तालुक्यातील पतसंस्थांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक निबंधकांना देण्यात आले। निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांची वरिष्ठ स्तरावरून दखल न घेतल्यास 20 जुलै 2017 रोजी जिल्हा उपनिबंधक अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन, जिल्हा पतसंस्था स्थैनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेशराव वाबळे पाटील यांनी दिलाय। सहाय्यक निबंधकांना दिलेल्या निवेदनात राज्य शासनाने नियामक मंडळ स्थापन करू नये, थकबाकीदारांची मालमत्ता त्वरित ताब्यात घेता येण्यासाठी सुधारणा करावी, पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण देण्यात यावे, ज्या पतसंस्थांनी एकूण कर्ज वाटपाच्या 20% कर्जवाटप शेती कर्जासाठी केलंय त्या कर्जात शासनाचे कर्जमाफी धोरणाप्रमाणे माफी मिळावी यासह 21 मागण्यांचे निवेदन सहाय्यक निबंधकांना देण्यात आलंय। प्रेरणा मल्टीस्टेटच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास भाऊसाहेब येवले, शामराव निमसे, राजेंद्र कदम, विजयराव कडू, बाळासाहेब हुंडे, प्रकाश पारक, अण्णासाहेब चोथे, डॉक्टर सोपान हार्दे, सागर तनपुरे, मुक्तार सय्यद, बजरंग पाटील तनपुरे यांच्यासह पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अहमदनगर जिल्हा स्थैर्य महासंघाच्या वतीने पतसंस्थेच्या दैनंदिन काम करीत असताना येणाऱ्या अडचणी यावरती महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याने वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा त्यातून मार्ग काढला नाही आणि त्याच्यामुळे पतसंस्था चालवताना खूप अडचणी येतात। हे निमित्त करून आम्ही महाराष्ट्र राज्याच्या वतीने किंवा महाराष्ट्र शासनाला जाग येण्याकरता आम्ही एक महामोर्चाचा नगरला आयोजन केलेलं आहे। नगर जिल्ह्यातल्या सर्व पतसंस्था 20 तारखेला बंद ठेवून चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, कर्मचारी वृंद सगळ्यांनी नगरला एकत्र येऊन डीडीआर ऑफिसला 1 दिवसाचं धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामागचा उद्देश एवढा आहे की सरकारने जे नियामक मंडळ पतसंस्थेवर येऊन
नवीन आणण्याचं प्रयोजन केलेलं आहे, त्याला आमचा विरोध आहे. 101चे प्रकरण असतील, 156चे अधिकार असतील किंवा दैनंदिन काम करीत असतानाचे सरकारचे जे धोरण बदलले आहेत त्याला आमचा विरोध आहे. कुठेतरी सुसूत्रता असावी सहकार खात्यामध्ये, यामागची भूमिका आहे. ही पतसंस्था चळवळ टिकली पाहिजे. ग्रामीण भागाच्या अर्थवाहिन्या म्हणून त्या पतसंस्थेकडे खऱ्या अर्थाने पाहिले जातात. ही चळवळ टिकवण्याकरता आमचा प्रयत्न आहे. आमचा कुठल्या सरकारला विरोध नाही, कुठल्या पक्षाला विरोध नाही, पण ही चळवळ टिकवण्याकरता या सगळ्या पक्षाचे लोक या चळवळीत सहभागी झालेले आहेत आणि ही 20 तारखेचा धरणे आंदोलनाचं काम आम्ही मोठ्या प्रमाणात यशस्वी करणार आहेत आणि सरकारनं आमच्या मागण्या आमच्या पदरात पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या संदर्भात राज्याचे सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांना आम्ही भेटून निवेदन दिलेले आहे. नगरचे अहमद DDR यांनाही भेटलेले आहेत. राज्यातले फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय काका कोटेच्या नेतृत्वाखाली आम्ही हा महामोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि ह्या निमित्ताने मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना पतसंस्थेला विनंती करतोय की आपण एक दिवस पतसंस्था बंद ठेवून या महामोर्चामध्ये आपण हजर राहावे, अशा प्रकारची विनंती. जय हिंद, जय सरकार. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कोपरगाव तालुक्यातील दी गोदावरी बायो रिफायनरीज कंपनीतील कामावरून कमी केलेल्या 70 कामगारांपैकी 50 कामगारांना कामावर घेण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण 3ऱ्या दिवशी मागे घेण्यात आलंय. कोपरगाव तालुक्यातील साखरवाडी येथील दी गोदावरी बायो रिफायनरीज कंपनीतील 70 कामगारांना कंपनीचे संचालक S. मोहन यांनी जाणीवपूर्वक कमी केल्याच्या कारणावरून त्या विरोधात कमी करण्यात आलेले कामगार कोपरगाव तहसील समोर आमरण उपोषणास बसले होते. शिवसेनेच्या मध्यस्थीनंतर तडजोडी अंती कामावरून काढलेल्या 70 कामगारांपैकी 50 कामगारांना कामावर घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सरबत देऊन उपोषण सोडण्यात आलंय. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे, शहर उपजिल्हाध्यक्ष कैलास जाधव, तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, शहर अध्यक्ष असलम शेख, रावसाहेब थोरात, बालाजी गोरडे, अशोक कानडे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, तहसीलदार किशोर कदम आदी मान्यवर उपस्थित होते. मागासवर्गीय महिला आणि कामगारांना खोट्या केसेसमध्ये अडकवून बेकायदेशीर रीतीने कमी केलेल्या कामगारांना त्वरित कामावर घ्या. मागासवर्गीय महिलेला मारहाण करून जातीयवाचक शिवीगाळ केली म्हणून फिर्याद देण्यास गेले असता फिर्याद न घेता उलट दमदाटी करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करून न्याय मिळावा. कंपनीचे संचालक S. मोहन यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कामगारांवर दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावे, या मागण्या उपोषणकर्त्यांच्या होत्या. यापैकी न्यायालयात प्रविष्ट असलेल्या मारहाणीच्या केसमधील 20 जणांना कामावर घेण्याचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय. 50 कामगारांना कामावर रुजू करून घेण्यात येणार आहे. या उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी 12 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलंय. 70 कामगार होते, त्या 19 कामगारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांना सोडून 50 कामगाराला कामावर घ्यावा, या संदर्भात आम्ही मॅनेजमेंटशी वगैरे चर्चा झाली. त्यांचे अधिकारी आणि तहसीलदार त्यांनी 50 लोकांना कामावर घ्या. माझं एकच मत होतं की कारखान्यात कामगारावर अन्याय झाला तर खासदार त्या संदर्भात कामगारांच्या बाजूने राहील, परंतु तिथं दुर्भाग्याने एक गोष्ट घडली गेली की तिथं त्या अधिकाऱ्याला मारलं गेलं आणि खोटा गुन्हा दाखल केला. त्या संदर्भात मी त्या पुढाऱ्यांना पण आमच्या सांगितलं की राजकारणामध्ये कुणाला डाऊन करायचं असेल तर खोटे गुन्हे दाखल करू नका. आम्ही त्या संदर्भात मॅनेजमेंटशी बोलून कामगारांच्या बाजूने निर्णय देऊ, परंतु खोटे गुन्हे दाखल करणं PCR मार्फत हे गुन्हा आहे. मी देखील दलित आहे, 15 वर्ष आमदार होतो, पण त्याचा गैरवापर करू नये. त्या गैरवापर केल्यामुळे लोकांमध्ये प्रतिक्रिया वेगळी असते. म्हणून मी आज आलो. मॅनेजमेंटने बोलले 50 लोकांना कामावर घ्यायचं, त्यांनी मान्य केलं आणि 19 लोकांच्या कोर्टाच्या निर्णयानुसार ते कारवाई करू. धन्यवाद. नाना, जे आंदोलन या ठिकाणी चालू होतं, खऱ्या अर्थाने आमच्या खासदार साहेबांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अगोदरसुद्धा ते हाताळण्याचा प्रयत्न केला होता आणि आजसुद्धा आम्हीच ते हाताळलं. आता कोण आलं कोण नाही आलं त्याच्याशी आम्ही काय बोलू शकत नाही. सोमया कारखाना जो आहे या कोपरगाव तालुक्याच्या दृष्टीने, नगर जिल्ह्याच्या दृष्टीने समाजसेवा, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा चांगले उपक्रम सोमया परिवाराने या ठिकाणी राबवलेले होते. हा प्रकल्प जो आहे का हजारो कामगारांना आत्तापर्यंत त्यांनी भविष्य घडवलं, शिक्षण घडवलं आणि ही जे कर्मचारी आज उपोषणाला 3 दिवसापासून बसलेले आहे, माझंही मूळ गाव वारीचं असल्यामुळे थोडीशी सहानुभूती होती
ही मंडळी कोणी न्याय देईना म्हणून माझ्याकडे ज्यावेळेस आली की त्यावेळेस परिस्थिती अशी होती का जो ठेकेदार कोळसा यांनी कारखान्याने कमी केला आणि दुसरे जे ठेकेदार नेमले त्यांना मुळात अधिकारच नाही, त्यांना लायसनच नाही, फक्त यांना कमी करायचं आणि दुसरं कोणीतरी द्यायचं. जे तिन्ही ठेकेदार आहे, मी नाव काय घेत नाही, त्यांना कोळसा उचलण्याचा नैतिकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या आणि टेक्निकलदृष्ट्या शासकीय मान्यताप्राप्त असा कोणताही अधिकार नाही. तर कायद्याने त्यांना पत्रकही या संबंधित मंडळींनी दिले. परंतु यांचं असं म्हणणं होतं की बा आम्ही कुठेही काम करू, कोळशाचं काम हे कष्टाचं काम आहे. आजही मॅन्युअली हे जरी म्हणत असले का बाबा तांत्रिकदृष्ट्याने यांत्रिकदृष्टीने तिथं काम केलं जातं, 100% JCB वगैरे यांनी काम होत नाही, तिथं माणसं लागतातच. उगाच सूड भावनेने 2-4 कोणी चुकलं असेल, त्यांना तिथल्या स्थानिक मंडळींनी कोणी फूस लावली असेल, यांचा सूड घेण्यापेक्षा, त्यांच्यावर विचार करण्यापेक्षा यांच्या परिवारावर विचार करणं हे चुकीचं आहे. कारण कामगार आणि कारखान्याची मॅनेजमेंट हे गाडीचे 2 चाक आहेत. कोणत्याही कारखान्याला प्रगती करायची असेल तर कामगार आनंदी पाहिजे, मॅनेजमेंटचं व्यवस्थापन आनंदी पाहिजे, मुख्य ज्यांच्यावर जबाबदारी त्यांची मानसिकता आनंदी पाहिजे. परंतु हा जो संघर्ष आहे का, हा संघर्ष वितुष्ट वाढवत चालला होता आणि याच्यातून कर्मचारी संकटामध्ये, व्यवस्थापनाला काय मोठं टेन्शन. परंतु मला आनंद आहे की बाबा एस मोहन साहेबांचे प्रतिनिधी हिरवे साहेब आणि ही जी मंडळी या ठिकाणी आली त्यांनी मोहन साहेबांशी चर्चा करून तहसीलदारांना, खासदारांना, आमच्या जिल्हा प्रमुखांना, आम्हाला कामगारांना सांगितलं का आम्ही 50 जण कामावर घेणार आहोत. का आमची अशी विनंती की तुम्ही जो शब्द या ठिकाणी दिलेला आहे, हा शब्द जर पाळला तर परमेश्वर वरून पुष्पवृक्ष करतील, मोहन साहेबांचं आयुष्य वाढेल, तुम्हाला आनंद मिळेल. पण दुर्दैवाने असं काही झालं नाही. तर मग मात्र शिवसेना त्यांच्या पद्धतीने भविष्यात काय करेल याचं काही सांगता येत नाही. परंतु दिलेले शब्द पाळणं हा माणसाचा धर्म आहे. परमेश्वर जर असेल, नीती धर्म असेल तर यांनी सर्वांनी विश्वास ठेवलेला आहे. कर्मचाऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. मी तर म्हणतो मोहन साहेबांनी येऊन जे बाकीची इतर मंडळी यांना भेटलं पाहिजे, यांचे जे पाणी किंवा घराचा प्रश्न आहे तो सुद्धा तिथं मिटवला पाहिजे. तुम्ही समन्वयाने राहा, हे सगळे कामगार तुमच्याबरोबर राहतील. 4-5 ठेकेदारांना सांभाळण्यापेक्षा, ठेकेदार एक मोठा करण्यापेक्षा 25 जणांचे, 50 जणांचे जर कुटुंब तुम्ही चालवले तर हा पुण्याचा पार्ट आहे. ठेकेदार एक द्यायचा, मॅन्युअली दाखायचं. पण तुम्हाला मी सांगतो प्रमोद म्हणून किंवा एक मानवाधिकार आयोगाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून, सोमया कारखाना तुम्ही जे रूल्स म्हटले, तुम्ही रूल्स रेग्युलेशन म्हटले, 100% पर्यावरणाचे नियम म्हटले, ज्या गोष्टी म्हटल्या त्याच्या अंतर्गत आम्हालाही माहिती आहे. परंतु कारखाना आहे, लोकांना रोजीरोटी मिळते, तो चालला पाहिजे अशी भावना आमची पण आहे. माझाही त्याच्यातलं ज्ञान आहे. मी 2 पत्र देऊ शकतो, पोल्युशन बोर्डाला देऊ शकतो, सगळ्यांना देऊ शकतो. पण तो आनंदाचा पार्ट आहे. तर मी आज या ठिकाणी ज्यांनी याला सहकार्य केलं, पत्रकार असतील, तुम्ही न्यूजवाले असतील, जी मंडळी या कामगारांच्या पाठीशी उभं राहिली, आमचं शिवसेना पक्ष असेल, सगळे आता तुम्ही जे कमिटीने निर्णय घेतला तर सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आमचे माजी नगराध्यक्ष राजभाऊ जावरे असतील, आमचे तालुका प्रमुख. खरं म्हणजे त्यांच्या ज्या काही मुख्य गरजा होत्या त्याची कारखान्याने अगोदरच पूर्तता केली होती. त्यांना अगोदर आपण सांगितलं होतं की त्यांना सुरक्षा विभागात आपण समाविष्ट करून घेऊ आणि ज्यांचं वयोमानानुसार जड काम होत नाही त्या लोकांना आपण इतर हलक्या स्वरूपाचं काम इतर विभागामध्ये देणार होतो. पण ते त्यांना त्यावेळेला मान्य नव्हतं. आता शेवटी सुद्धा ते जुन्या कामाबद्दल त्यांची आस्था जास्त असल्यामुळे, त्याचं आकर्षण जास्त असल्यामुळे त्यांना तेच काम हवं होतं. त्यामुळे हा प्रश्न उद्भवला. तुम्ही आता काय आणि आता त्यांना आपण सांगितलेलं आहे की ज्या कंत्राटी कामगारांचा प्रत्यक्ष गुन्ह्याशी संबंध नाही, ते सगळे कंत्राटी कामगार जे आहे त्यांना त्यांच्या मागणीचा विचार करून त्यांना कंत्राटी तत्वावर पुन्हा इतर कंत्राटदारांमार्फत सेवेत काम दिलं जाईल. त्याच्यानंतर 49 कामगारांना फक्त कंत्राटी तत्वावर काम दिलं जाईल. आणि शेवटचं जे आहे, ज्या कामगारांची प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत किंवा न्यायालयात प्रलंबित आहेत त्या कामगारांना न्यायालयाची जो काही निर्णय होईल त्याची अंमलबजावणी केली जाईल. आणि संबंधित कंत्राटी कर्मचारी जे आहे ते कंपनीच्या नियमांचे आणि शिस्तीचं पालन करतील अशी त्यांच्याकडून आपण अपेक्षा केलेली आहे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि
89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहुयात पुढची बातमी. आंबेगाव तालुक्यातील चास ठाकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील डोंगर पायथ्याशी असणाऱ्या पिराची वाडी या ठाकर समाजाच्या वस्तीवर रात्री अचानक झालेल्या पावसामुळे डोंगरावरील पाणी शिरल्याने घरांना तडे जाऊन मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. चास ठाकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पिराची वाडी या ठिकाणी 250 ते 300 ठाकर समाजाची वस्ती आहे. 13 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे रात्री 1 वाजण्याच्या सुमारास डोंगर माथ्यावरील पाण्याचा प्रचंड लोट घर वस्तीमध्ये शिरला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आणि पाण्याच्या अतितीव्र प्रवाहामुळे येथील मातीच्या घरांना तडे गेले असून मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की रात्रीपासून प्रयत्न करून देखील सकाळी उशिरा हा पाण्याचा प्रवाह अडविण्यात ग्रामस्थांना यश आलंय. या घडलेल्या प्रकारामुळे आंबेगाव तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन केवळ कागदावरच असल्याचं स्पष्ट होतंय. यापूर्वी देखील माळींसारखी मोठी दुर्दैवी घटना घडून देखील प्रशासन सुस्त आहे का असा प्रश्न येथील नागरिक करतायत. या प्रकाराची माहिती कळून देखील सकाळी 12 वाजेपर्यंत एकही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी फिरकला नसून ग्रामसेवक, तलाठी आणि पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी या घटनेचा पंचनामा केलाय. बळीराम किसन काळे. काल रात्री पावसामुळे काय झालं नक्की? रात्री 3:30 वाजता पाऊस चालू झाला. इतका मोठा पूर आला की तुम्हाला तो घर वाहून जाण्याची शक्यता होती. आम्ही लाकडं आणि काटे पिट्या वाहून वाहून जाण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. वाहून जाण्यासाठी प्रयत्न केला नाही, वाहून जात होती म्हणून आम्ही वाहून न जाण्यासाठी प्रयत्न केला. त्यामध्ये तिला रवी चासकर, पांडुरंग पारवे, वसंत भोर अशी ग्रामस्थ मंडळी जमा झाली. जालिंदर काळे हे आम्ही सगळे मिळून इथं जमा झालो. सगळ्यांनी पाणी काढून दिलं. थोडं थोडं पाणी आवरानी म्हणून तुम्हाला सांगतो सगळी मंडळी जमा केली आणि एवढा प्रयत्न केला. नाही, मला सांगा या घरांचं तुमची लोकसंख्या किती आहे ठाकरवाडीची? 250 पावणे 300 लोकसंख्या आहे ठाकरवाडीची. कोणाच्या घरांचं नुकसान झालंय का आतापर्यंत? नुकसान आतापर्यंत नाही झालं. नुकसान होण्याची कारण आहे लाकडं लावून हे पाणी कसं तरी काढून दिलं, प्रयत्न केला असं सांग. पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कोणाचं? नाही झालं. नुकसान होण्याची आली होती संधी, पण ते कसं तरी परमेश्वराने टाळून नेलं. आपल्या माळीन गावासारखं हे गाव वाहून गेला असतं रात्री. सर, मला तुमचं नाव सांगा. आणि ही रात्री जी ठाकरवाडीमध्ये जे मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि ही जी ठाकरवाडीमध्ये जी काही परिस्थिती, घरांना तडे वगैरे गेले, मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं, त्यामुळे घरांना तडे गेलेले, यात तुम्ही आता पाहणी केलेली, काय सांगाल तुम्ही? सर, कसं आहे, मी इंगळे उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम, उपविभाग जुन्नर आंबेगाव. तर मी आत्ता पाहणी केली. तर त्याच्यामध्ये कसं झालेलं आहे, हे वरच्या बाजूनी जे डोंगर माथ्यावरून जे पाणी येतं आहे ह्याचं स्रोत मोठ्या प्रमाणात आहे आणि 3 नाले आहेत. ते 3 नाल्याचं पाणी येतं आहे आणि गावामध्ये आपल्याला मोरी काढता येत नाही. मोरीचा स्रोत तिथं आहे, पण ते गावामध्ये पाणी जातं आहे, त्याच्यामुळे आपल्याला मोरी तिथं काढता येत नाही. ते मोठ्या प्रमाणात खडक आहे. तो खडक फोडून आपल्याला मोठ्या प्रमाणात गटर काढून पुढच्या बाजूला इकडं हे करावं लागेल, म्हणजे मोठी मोरी काढावं लागेल. तर हा कायमचा प्रश्न सुटणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आता लगेच तातडीने इस्टिमेट वगैरे करून मंजुरीला पाठवतो आणि त्याच्याप्रमाणे कारवाई करतो. आणि मागच्या बाजूला जे आता साधं JCBने निघण्यासारखं आहे, तर ते काढायसाठी आम्ही आजच त्याला मशीन लावतो. तुमचं नाव सांगा बरं, काय झालं रात्री? मी लीना संतोष पारधी बोलते. हां, रात्री काय झालं होतं? रात्री 1 वाजता पाऊस आला. घरामधनं पाणी शिरलं. फोन केला पण कोणी आलेलं नाही. नंतर आले. नाही, कोणाला फोन केला होता? रवी चासकरला फोन केला. मग ते आले बघायला. मग पाहिलं त्यांनी. मग रात्रभर आम्ही जागीच होतो. आम्हाला झोप नाही, काय नाही. नाही, कोणाच्या घरामध्ये पाणी वगैरे घुसलं होतं का? तुम्ही काय मदत केली कोणाला? मदत केली.
आमच्या घरात पाणी शिरलं होतं, आम्ही ते काढलं बाहेर, असं यांनी भांड्यांनी बाहेर काढलं उचलून. आणि बाकीची आलती माणसं, त्यांनी सुद्धा मदत केली. नाही, आता काय परिस्थिती आहे आणि रात्री काय परिस्थिती होती, आता काय सांगाल तुम्ही? ही परिस्थिती रात्री तुमच्या घरामध्ये सगळं पाणी घुसलं होतं, मोठ्या प्रमाणात पाणी वरून आलं होतं, त्यामुळे घराची परिस्थिती काय झाली? घरामध्ये पाणी घुसलं होतं का? आता काय परिस्थिती? आता योग्य आहे, बरोबर आहे काय? नाही, आता बरोबर नाही, त्यांनी सुधारणा करावी. रात्रीसारखं असं हे पुढं होऊ शकत नाही, असं करावं. म्हणजे परत मोठा पाऊस आल्यानंतर ही परिस्थिती निर्माण होऊ शकते का? होऊ शकते. रवींद्र तासकर, ठाकरवाडी गावचा रहिवासी आहे. आंबेगाव तालुक्यातलं हे एकमेव असं गाव आहे की आदिवासी गाव आहे. इथं स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. इथं ग्रामपंचायतची लोकसंख्या साधारणतः 2600 आहे. इथं 2600च्या आसपास आहे. इथं रात्री 3 वाजता पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यानंतर पूरसद्य परिस्थिती निर्माण झाली. डोंगरावरचं सगळं पाणी एकत्र येऊन इथं वाडीमध्ये आलं. वाडीमध्ये आल्यानंतर सदर्व ह्या घरांमध्ये पाणी घुसल्यानंतर सदर जालिंदर काळे वगैरे इथल्या स्थानिक लोकांनी मला फोन केला. सकाळी 6 वाजता फोन केला. मी येऊन सगळं परिस्थिती बघितली इथं. तर परिस्थिती आज इथं भयानक होती. मी तहसीलदारांना फोन केला, पहिल्यांदा BDOंना फोन केला, ग्रामसेवक मॅडमला फोन केला, बाकीच्या सचिन बोर जिल्हा परिषद सदस्य त्यांनाही फोन करत होतो. त्यांचा फोन लागला नाही मला. आणि बाकीच्या पत्रकार लोकांना फोन केला. तर त्या सगळ्यांना फोन केल्यानंतर सगळी परिस्थिती सांगितली. तहसीलदार साहेबांनी सांगितलं की सध्या इथली पूर परिस्थिती जर तशी असेल तर स्थानिक लोकांना कुठे हलवायचं असेल तर तुम्ही तेवढी व्यवस्था करा, मी तोपर्यंत येतो म्हणे इथं. परंतु अद्यापही अजून कुणी इथं प्रशासनाचा कोणीही प्रतिनिधी इथं आलेला नाही आहे, पत्रकार वगैरे सोडले तर. इथं फक्त पांडू बारवे म्हणून इथं आहेत, तर ते आलेले आहेत इथं आपल्याकडं. ते इथं आलेलं आता इथे येऊन बघितलं, सगळी परिस्थिती बघितली वगैरे, सगळं काही घरांनी पाणी चाललं होतं, सगळं केलं होतं, लोकांना साईटला घेतलं वगैरे सगळं. आणि इथे एकंदरीत प्रश्नच असा आहे की इथं शासनाच्या 13 वित्त आयोगातले 14 लाख रुपये इथं ग्रामपंचायतमध्ये निधी शिल्लक आहे. परंतु 14 लाख रुपये शिल्लक असून सुद्धा त्याचं दुर्लक्ष करून इथला प्रश्न जाणीवपूर्वक टाळला जातो. हा वेळोवेळी लोकांना सांगितलं आहे, वेळोवेळी ग्रामपंचायतच्या लोकांना ग्रामसभेमध्ये याच्यामध्ये सांगितलं की इथल्या गटाराची व्यवस्था करा, इथल्या गटाराची व्यवस्था करून बंदिस्त हे करा. तेच नेहमी सांगतात की इथं हे मंजूर आहे, ते मंजूर आहे, पण इथलं काम कोण काय होतच नाही. आणि किंवा इथं प्रशासनामध्ये कोणी लक्षसुद्धा घालत नाही. वरिष्ठ पातळीवरती पण इथं लोकांशी संपर्क केला, सगळं काय केलं तर दुर्लक्ष केलं जातं. मग कदाचित ते जाणीवपूर्वक केलं जातं आहे का काय केलं जातं आहे हे माहीत नाही त्याच्यावरती. मग इथं ह्या गावामध्ये अशी विकासाची कामं भरपूर झालेली आहे, परंतु कुठलंही क्वालिटी काम झालेलं नाही याच्यामध्ये. मग आता समजा खडीकरण असेल, खडीकरणामध्ये मुरुम टाकला जातोय तर मुरुमाच्या किती 40-50 टॉल्या टाकल्या जातात आणि बिल 5 आणि 6 लाख रुपये काढलं जाते. अशा पद्धतीने आत्तासुद्धा ते. आणि कामं इतकी निकृष्ट दर्जाची. ॲक्च्युअल हे गाव आदिवासी आहे, इथं फंड भरपूर येते. फंडाचं काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने इथं काम होत नाही. लोक इथली निरक्षर आहेत, त्यांना काही कळत नाही. त्या निरक्षरतेचा इथं पुरेपूर फायदा घेतला जातो. आणि ठेकेदार, ग्रामपंचायत हे सगळे सदस्य हे मिळून सगळा कारभार केला जातो. ॲक्च्युअल ग्रामसभेमध्ये ठराव घेतला जातो तो वेगळाच असतो आणि नंतरला जे काय असतं कागदावरती ते वेगळंच असतं. म्हणजे लोकांना दाखवलं एक जातं आणि प्रत्यक्षात एक होतं. अशी एकंदरीत सगळी इथं परिस्थिती. वरिष्ठ पातळीवरती बऱ्याचशा वेळा लोकांनी अर्ज केलेले आहेत, माहितीचे अधिकार टाकलेले आहेत, परंतु त्यांना कोणी माहितीसुद्धा देत नाही, त्यांना कोणी दखलसुद्धा घेत नाही वरिष्ठांकडनं. असा हा प्रकार आहे. तर त्वरित इथल्या ह्या ज्या समस्या आहेत याचा कुठेतरी शासनानं विचार करावा आणि विचार करून कुठेतरी त्याचं हे करावं. नाहीतर ठाकरवाडी गावावरती आर्थिक अरिष्ट आणि आसमानी अरिष्ट यायला काही वेळ लागणार नाही. आणि मग ह्या सगळ्याला जबाबदार कोण, हा सर्व नागरिकांपुढे आता आमच्यापुढे प्रश्न आहे त्याच्यावरती. असं मग या सगळ्या गोष्टींच्या एकदा चौकशा व्हाव्या शासनीय पातळीवरती. आलेला निधी खरंच इथे खर्च होतोय का, मग तो नक्की पैसा जातो कुठे, कोण हे करतं. मग ठेकेदार, ग्रामपंचायत संगणमताने काम करते का लोकप्रतिनिधी म्हणून जे कोणी असतील इथले ते काम करतात. आता हल्ली इथं खरी गरज आहे इथं, परंतु इथं कोणच आलेलं नाही अजून. शासनाचा प्रतिनिधी नाही, लोकप्रतिनिधी पण नाही, ग्रामपंचायतचे सदस्यसुद्धा नाही तिथं पाणी करायला. मग नक्की आता आम्हाला हे सगळं शंकास्पद वाटते का हे सगळं नक्की ठरवून चाललंय का ह्या लोकांना वेटीस धरायचं काम चाललंय. धन्यवाद. इथं समाज कल्याणचा निधी गावामध्ये पडून आहे, 13 वित्त आयोगाचे पैसे पण पडून आहे मी मागाशी सांगितल्या पद्धतीनं. परंतु जो निधी ह्या गावासाठी खर्च व्हायला पाहिजे तो ह्या गावासाठी खर्च न होता दुसऱ्या गावांच्या हद्दीमध्ये तो खर्च केला जातोय. मग हा नक्की कशासाठी केला जातो, कोणाला केला जातो. इथं बरेचसे प्लॅन वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजा इंगळे साहेब असतील किंवा कंदिले साहेब असतील, कंदिले साहेबांना बऱ्याचशा वेळा विचारलं की ही सगळ्या रोडची तुम्ही पाणी करताना इथल्या घरकुलांचा प्रश्न इथं मोठा आहे. इथं आत्तापर्यंत घरकुल अशा लोकांना दिलेली आहेत
की ज्यांच्या वडिलोपार्जित त्यांना घरकुलं आहेत आणि बरीचशी लोक अशी आहेत का त्यांना घरकुलं काय हे सुद्धा माहीत नाही इथं. म्हणजे ज्याला खरी गरज आहे, आता एका माणसाचं इथं घर जळालेलं आहे पाठीमागच्या याच्यामध्ये लाईटच्या शॉर्ट सर्किटनं, त्याला आता घराचा प्रश्न आहे पण त्याचं नाव यादीमध्ये कुठं नाही आहे. असं म्हणजे अशी लोक इथून वंचित आता म्हणजे का जाणीवपूर्वक ती डावलली जातात. आणि मग निधी दुसऱ्या गावांमध्ये कुठंतरी मुरुम टाका, कुठं काय करा, त्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांना तिथे खर्च केला जातो की जिथं कोणी विचारत नाही, जिथं कोणी पाहत नाही, तिथं कुणा क्वालिटी कंट्रोलचं काही नाही आहे. मग समाज कल्याणचे पैसे वगैरे मग हे नक्की काय होतं आहे बा? ठक्कर बाप्पाचे पैसे इथे येतात, ते ठक्कर बाप्पाचे पैसे आदिवासींसाठी असतात पण ते पैसे दुसरीकडे खर्च केले जातात. म्हणजे आता इथं जे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते कोणत्याही प्रकारचं मापं घेऊन देत नाही, कोणत्याही प्रकारचा सर्वे करत नाही. मग असं कोणत्याही प्रकारचा सर्वे न करता ती सगळं मनमानी कारभार करतात इथं. अशा पद्धतीने सगळा कारभार चालू आहे. तरी वरिष्ठ पातळीवरती त्याची चौकशी व्हावी आमची ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्याची विनंती करतो सगळ्यांना. बाबा मला सांगा, रात्री किती वाजता ह्या तुम्हाला पावसाचं आला आणि पाऊस आला होता आणि किती वाजता तुमचे घरं वाहून जाण्याची परिस्थिती झाली होती? काय झालं होतं नक्की? रात्रीचं कमीत कमी 1 वाजतापासून पुढं पाऊस सुरू झाला. तर 3:30 वाजता पुरं आल्यानंतर आम्ही इतके घाबरलो. तर रात्री सगळ्यांना उठावलं. मी म्हणलं पुरं आला, सगळीजण उठा आणि ही लाकडं लावा. अरे आपलं माळी गावासारखं गाव वाहून जायची हे झालेलं आहे. म्हणलं करायचं काय? हे घरं पडतील आता सगळी झडपतील खाली. म्हणलं घाई उठा आणि लाकडं लावू लागा, काहीतरी मदत करा. पण तुम्ही ग्रामस्थांना, गावच्या प्रतिष्ठित नागरिकांना कोणाला फोन केला होता, कोणाला बोलवलं होतं का? आता मला नाही लिहित आहेत. मी फोन करायला या पोरांना उठावलं, त्यांनी ते फोन केलं. मला ते मोबाईल सुद्धा काही कळत नाही, काय बटन दाबायचं सुद्धा. पण रात्रीचं मी त्यांना सगळ्यांना जागे केलं. म्हणलं पुरा आला, पोरांना उठा सगळेजण, काहीतरी मदत करा, हे पाणी काढून द्या कसं तरी. आता घरं पडल्यावर सगळी झडपतील जातील वाहून. म्हणलं सगळी. दिनेश बानखेले, C24 तास, चास, पिराचीवाडी. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुक्यात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलंय. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुक्यातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या निष्पाप भाविकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यात 7 भाविकांचे प्राण गेले. या देशविघातक प्रवृत्तीचा निषेध नोंदवण्यासाठी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शनी चौक येथे दहन करण्यात आले. तहसील आणि पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. यावेळी गुरुप्रसाद कुलकर्णी, डॉक्टर विक्रम कसरे, संदीप चौधरी, निखिल भागवत, दीपक हिरनवाळे, स्वप्नील खेत्रे, भैया डहाळे, सोनू कोथिंबिरे, विनायक भूते उपस्थित होते. अमरनाथ यात्रेदरम्यान भाविकांवर तथाकथित पाकिस्तानवादी अतिरेक्यांनी क्रूरपणे जो हल्ला केला, अतिशय निंदनीय प्रकार वारंवार काश्मीरमध्ये हिंदू सहन करत असताना आमच्या संवेदना, आमच्या भावना याच्यावर जो आघात करतायत त्या आता सहन करण्याच्या पलीकडे झालेल्या आहेत. आणि त्यामुळं श्रीगोंदा तालुक्यातील सर्व बजरंगी विश्व हिंदू परिषद यांच्यामार्फत आम्ही शासनाला एक निवेदन देतोय की वारंवार अशा होणाऱ्या ज्या घटना आहेत आणि हिंदूंवर जो आघात होतोय त्याचा प्रतिकार करण्यासाठी हिंदू सक्षम आहे. आमच्या भावना ह्या आम्ही कायद्यापुढं नियमाप्रमाणे चाललेलो आहे. म्हणून कुणी तुडवावा असा काही एक गैरसमज इथल्या काश्मीरवादी कुत्र्यांनी समजून घेऊ नये. आणि म्हणून आक्रमकतेने उत्तर देण्यासाठी समस्त हिंदू आज श्रीगोंद्यातला रस्त्यावर उतरून निषेध नोंदवण्यासाठी एकत्रित जमलेला आहे. त्याचबरोबर काश्मीरमध्ये अनेक जण लष्करावर दगडफेक करतायत. त्यावेळेस काश्मीरमधला मानवाधिकार आयोग हा सतत तिथल्या सैन्य दलावर आक्रोश करतो की तिथल्या लोकांवर गोळीबार करू नका. आणि ज्यावेळेस अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये हिंदू मरतो त्यावेळेस तोच मानवाधिकार आयोग. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। 10 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राजेंद्र सानप यांचा शोध घेण्यासाठी आणि अपहरणकर्त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी सानप यांच्या पत्नीने तहसील समोर उपोषण सुरू केलंय। येवला तालुक्यातील राजपूर येथील तरुण शेतकरी राजेंद्र सानप यांनी वारंवार मागणी करूनही शेतीला वीज जोडणी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने कंटाळून महावितरणाच्या स्थानिक प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। परंतु गेले 10 दिवसापासून राजेंद्र सानप बेपत्ता झाले असल्याने राजापूर येथील वीज वितरण कंपनीचे उपअभियंता बटवल आणि त्यांचे खासगी एजंट पांडुरंग वाघ यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून राजेंद्र सानप यांचा शोध घ्यावा या मागणीसाठी सानप यांच्या पत्नी अनुसया सानप आणि कुटुंबियांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। राजापूर येथील वीज वितरण कंपनीचे उपअभियंता बटवल आणि त्यांचे खासगी एजंट पांडुरंग वाघ यांच्या रोहित्राच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी 2 वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता। यामध्ये राजेंद्र सानप यांना शिवीगाळ करून धमकी देण्यात आली होती। 7 जुलै रोजी राजेंद्र सानप यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। तत्पूर्वी ते 4 जुलैपासून बेपत्ता झाले आहेत। पोलीस स्टेशनला बटवल आणि वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात पोलिसांनी नकार दिला आणि बेपत्ता असल्याची नोंद केली। उपअभियंता बटवल आणि त्यांचे खासगी एजंट पांडुरंग वाघ यांच्यावर सानप कुटुंबियांचा संशय असल्याने त्यांना अटक करून चौकशी करावी या मागणीसाठी सानप यांच्या पत्नी अनुसया सानप आणि कुटुंबियांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। राजेंद्र सानप गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी एमएससीबीसाठी संघर्ष करीत होता आणि तो संघर्षाचा एक भाग म्हणून त्यांच्या स्वतःच्या कामाला सुद्धा बटोल साहेब, पांडू वाघ आणि अधिक काही अधिकारी त्याच्यात असल्याने तर त्यांना त्या मागणीसाठी त्यांना छळवण्यात आलं। छळवल्यानंतर त्यांनी एमएससीबी पोलीस स्टेशनकडं जिल्हाधिकारी साहेबांकडं वारंवार त्याच्या निवेदनं दिले, पण त्यांचा कुठल्याही प्रकारचा कार्यवाहीचं प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे ते गेल्या 4 तारखेपासून गाव सोडून कुठं गेले हे माहीत नाही आहे आणि सदर अधिकारी त्यांना वारंवार त्रास देत होते। बटवल, स्थानिक पातळीवरचे पांडू वाघ यांनी वारंवार त्यांना शिवीगाळ केली आणि त्या मनस्थितीमध्ये त्यांची मनस्थिती क्लिअर नसल्यामुळे ते गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांना किडनॅप केलं असा आमचा पूर्ण परिवाराचा आरोप आहे आणि त्या संदर्भात पोलीस डिपार्टमेंटकडे आम्ही गेला असताना पोलीस डिपार्टमेंटने अजून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही आहे। जोपर्यंत त्यांचा शोध लागत नाही तोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावं, त्यांना निलंबित करावं, तोपर्यंत आमचं ठरलेलं उपोषण हे थांबणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी ही नम्र विनंती। प्रशांत कलंके, C24 तास, येवला।
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने राहुरी शाखेकडून सेवानिवृत्त शिक्षक आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय। अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने राहुरी शाखेकडून सेवानिवृत्त शिक्षक आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय। राहुरी तालुक्यातील नांदेव नालकर मुसा सय्यद सर यांचा सेवानिवृत्तीबद्दल तर भानुदास तमनर यांचा निवडीबद्दल सोसायटीच्या राहुरी शाखेत सत्कार करण्यात आला। सोसायटीचे संचालक उत्तमराव खुळे, किशोर जाधव, दत्तात्रय पानसंबळ, प्राचार्य बाळासाहेब निवडुंगे, सुभाष गुलदगड, सोपानराव मगर, गणेश विघे उपस्थित होते। यावेळी किशोर जाधव, दत्तात्रय पानसंबळ, उत्तमराव खुळे, युसुफ तांबोळी, सुरेश शिरसाट, गणेश विघे यांच्यासह सत्कारमूर्ती मुसा अली सय्यद, ज्ञानदेव नालकर, बाळासाहेब निवडुंगे यांची भाषणे झाली। या प्रसंगी ईश्वर शेलार, बीटी पानसंबळ, सुनील भुजाडी, सादिक सय्यद, शिंदे सर, पवार सर यांच्यासह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते। आज या ठिकाणी राहुरी तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष किशोरजी जाधव, माझे मित्र दत्तात्रय पानसंबळ सर, नंतर सोसायटीचे संचालक खुळे सर, माजी संचालक मगर सर, पत्रकार गणेश विघे, सत्कारमूर्ती माझे वर्गमित्र सय्यद सर, निवडुंगे सर, शिरसाट सर, पानसंबळ सर, वागचौरे सर, आमच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम, कला क्रीडा संघटनेचे विशाल तागड सर आणि भानुदास तमनर सर, या सर्वांनी मिळून या ठिकाणी आमच्या सेवानिवृत्तीनिमित्त या ठिकाणी आमचा जो काही त्यांनी सन्मान घडवून आणला, याबद्दल मी खरोखर त्यांचे खूप खूप ऋण व्यक्त करतो आणि ही प्रथा यापुढेही अशी चालू राहील अशी मी त्यांना सदिच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार मानून या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। राहुरी तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे आमचा जो सत्कार आयोजित केला, तर या एक कुटुंब होतं, आमचे संस्था एक कुटुंब आहे संघटना, आणि त्या कुटुंबाच्या सदस्यांनी आमच्यासारख्या ज्येष्ठांचा आदर केला, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। त्याबद्दल आम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि या संघटनेच्या पुढच्या चालीला आम्ही धन्यवाद देतो। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास राहुरी। बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। माऊली ज्ञानेश्वरांनी ज्या करबीरेश्वराच्या मंदिरात ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला, त्या मंदिराचा C24 तासचे रिपोर्टर शंकर नाबदे यांच्या या विशेष रिपोर्टद्वारे आपण श्री क्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वरांचे दर्शन करणार आहोत। विशेष म्हणजे आजवर आपण मंदिरासाठी खांब बघितले असतील, मात्र येथे खांबासाठी मंदिर बांधण्यात आलंय आणि याच खांबाला टेकून बसत माऊली संत ज्ञानेश्वरांनी सामाजिक न्याय विभागाकडून मिळणारी शिष्यवृत्ती यंदा जमा न झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा, शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती स्वतः भरावी, अन्यथा पुढील शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्र मिळणार नाहीत असं श्रीगोंद्यातील इंदिरा गांधी पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांना सांगण्यात आलंय। त्यामुळे सर्व विद्यार्थी चांगलेच अडचणीत आलेत। समाज कल्याण विभागाकडून मागास वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष संपले तरी मिळाली नाहीये। त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील बेलवाडी येथे असलेल्या इंदिरा गांधी पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे कागदपत्र हवी असतील तर शेवटच्या वर्षाचे राहिलेले परीक्षा आणि शिक्षण शुल्क तसेच शिष्यवृत्ती स्वतःच्या खिशातून भरण्यास सांगितलं जातंय। त्यासाठी बँकेचे चेक तसेच 100 रुपयांचा कोरा बॉन्ड द्यावा, अन्यथा शैक्षणिक कागदपत्रे मिळणार नाहीत। त्यामुळे 17 जुलै ही इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन करावयाची शेवटची तारीख असल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कागदपत्राअभावी रजिस्ट्रेशन करता येणार नसल्याने त्यांचे वर्ष वाया जाणार आहे। त्यामुळे सर्वच विद्यार्थी चांगलेच अडचणीत आलेत।
या विद्यार्थ्यांमध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगला विविध शाखेत प्रथम, द्वितीय, तृतीय आलेले अनेक विद्यार्थी समाविष्ट असून त्यांची मोठमोठे फ्लेक्स करून संस्थेच्या आवारात लावले आहेत. परंतु या हुशार, गुणवंत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे संस्था चालकांना काही एक देणे घेणे नसून केवळ शासनाकडून त्यांची फी आली नसल्याने त्यास विलंब झाल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे देणार नसल्याची भूमिका संस्था चालकांनी घेतली आहे. त्यामुळे यापुढे गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यायचेच नाही का, इंजिनियर व्हायचेच नाही का असा प्रश्न पडलाय. माझा मुलगा कर्ण भगवान आवचिते इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी या ठिकाणी मेकॅनिकल डिप्लोमा च्या वर्गात शिकत होता. त्याची 3 वर्ष पूर्ण झाली. मेकॅनिकलच्या 3ऱ्या वर्षाला त्याने 75% मार्क पडून टॉपरमध्ये आला. इतके चांगले मार्क पाडूनही पुढील शिक्षणासाठी अडचण येत आहे, कारण कॉलेज त्याचे डॉक्युमेंट देत नाहीत. शासनाकडून स्कॉलरशिप न आल्यामुळं आम्ही त्याचे डॉक्युमेंट अडवलेले आहेत. तुम्हाला काय करायचं ते करा, देत नाही. मी म्हटलं तसं मला लेखी द्या, ते लेखीही देत नाहीत. ज्या वेळेस तुमचे कोरा स्टॅम्प पेपर आणा किंवा चेक आणा, त्याच तो आमच्याकडे द्या, त्याच्यानंतर आम्ही तुमचे डॉक्युमेंट देऊ. जर त्या आता आमची परिस्थिती ना खूप गरिबीची असल्यामुळे आम्ही इतके पैसे भरू शकत नाही. आणि जर 17 तारखेचं रजिस्ट्रेशन शेवट आहे, 17 तारखेपर्यंत जर डॉक्युमेंट्स नाही मिळाले तर माझ्या मुलाला इतके मार्क पडूनही त्याचं शैक्षणिक भविष्य अंधारात राहील. 1 वर्षाचा ज्यावेळेस त्याला 1 वर्षाचं नुकसान होईल, त्याच्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी होईल. म्हणजे त्याच्यावर मानसिक ताणतणावाखाली मुलगा आजही मानसिक ताणतणावाखाली मुलगा आहे. 2 दिवसापासून तो रडत आहे. माझे जर डॉक्युमेंट्स नाही मिळाले तर माझं शिक्षण करता येणार नाही. अशा आम्ही त्याला आईवडील त्याला कसं तरी धीर देऊन त्याला उभं करत आहोत. पण कॉलेजने पैशाची मागणी, अन्यथा कोरा चेक द्या किंवा स्टॅम्प पेपर द्या, अन्यथा मिळणार नाही अशा पद्धतीची मागणी लावली आहे. तरी कृपया करून माझा एकच मुलगा नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक SC ST ज्या मुलांची स्कॉलरशिप आलेली नाही त्या प्रत्येक मुलाचं भविष्य अंधारात आहे. त्यामुळं कृपा करून याच्यावर शासनाने काहीतरी विचार करावा. मी इंदिरा गांधी पॉलिटेक्निकमध्ये शिकत होतो. तर मी 3rd इयर मेकॅनिकल विभागामध्ये सर मला 75% मिळून मी 3rd क्रमांक मिळवला. तरी मला माझ्या पुढील शिक्षणासाठी BEला ॲडमिशन घ्यायचं आहे. तरी मला सर माझे डॉक्युमेंट्स मिळत नाही. तर त्याची अडचण अशी आहे की माझी स्कॉलरशिप जमा न झाल्यामुळं कॉलेजवाले म्हणतात की तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट मिळणार नाही. ते म्हणतात की एक तर चेक घेऊन या किंवा स्टॅम्पवर सही करा तरच तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट मिळतील. सर माझ्यासारखे असे अनेक मुलं आहेत की ज्यांची फी राहिलेली आहे आणि जर त्यांची फी नाही मिळली तर प्रत्येकाचं 1 वर्षाचं नुकसान होणार आहे. आणि सर 1 वर्षाचं नुकसान व्हायचं म्हणजे आम्हाला 1 वर्ष घरीच बसावं लागेल सर. तरी माझी विनंती की आमच्या कॉलेजवाल्यांनी आम्हाला डॉक्युमेंट द्यावे एवढंच. आता इथे 3rd इयरला मेकॅनिकल सिव्हिलला शिक्षण घेत होता. त्याला सुटलेला आहे तो. आता त्याला दाखला आणि डॉक्युमेंटला हे कागदपत्र लागत आहे. ते काही देत नाही. स्कॉलरशिप द्या नाही तर कोरा स्टॅम्प पेपरवर सही द्या आणि चेक द्या. आणि आता 17 तारीख शेवटची मुदत आहे. त्याला पुढचं ॲडमिशनसाठी दाखला लागत आहे. मग आता 2 दिवसात जर नाही दाखला दिला तर कोरा शिक्षणाची जबाबदार कोण राहील समजा नाही ॲडमिशन. माझे नाव जाधव प्रशांत विश्वास. मी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी कॉलेजमध्ये शिकत असून मला पुढील वर्षी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेणार. तर 17 तारखेला रजिस्ट्रेशनची शेवटचा दिवस आहे. तर आम्हाला कॉलेज डॉक्युमेंट देत नाही. आमची स्कॉलरशिप न जमा झाल्यामुळे आम्हाला ते डॉक्युमेंट देत नाही. तर त्यांचं म्हणणं असेल की तुम्ही स्टॅम्प पेपर किंवा चेक द्या, त्याच्यावर पैसे पाठवून द्या तरच तुम्हाला डॉक्युमेंट देतो. तर 2 दिवसानंतर फी दिलं नाही तर आमचं शैक्षणिक वर्ष वाया जाईल. आणि 17 तारखेला लास्ट दिवस आहे. आता विद्यार्थ्याच्या ह्या फी प्रतिपूर्तीसाठी शासनाकडून जी शिष्यवृत्ती येते ते अद्याप काही संस्थेच्या खाती जमा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्लिअरन्स केल्यानंतरच आपण त्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स किंवा पुढील शिक्षणासाठी असणारे कागदपत्र देत असतो. सदर पालकाने देखील या संदर्भात फी प्रतिपूर्तीसाठी शिष्यवृत्ती आली नाही तर मी हमी देतो असे ते म्हटले होते. पण त्यांनी ती हमी न दिल्यामुळे आणि ते माझ्याकडे आलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या दाखला देणं किंवा डॉक्युमेंट देण्यासंदर्भात हा विषय पुढे आलेला नाही. जर त्यांनी मला हमी दिली तर आम्ही त्यांचे डॉक्युमेंट्स आणि त्यांचा काही LC असेल तो देऊन टाकू. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.
बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। राहुरी तालुक्यात पतसंस्थांच्या वतीने विविध मागण्यांसाठी सहाय्यक निबंधकांना निवेदन। अचानक झालेल्या पावसामुळे पिराची वाडीत डोंगरावरील पाणी शिरल्याने घरांना गेले तडे, मालमत्तेचं मोठं नुकसान। पतीच्या शोधासाठी पत्नीचं उपोषण सुरू। आणि माऊली ज्ञानेश्वरांनी ज्या करवीरेश्वराच्या मंदिरात ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला त्या मंदिराचा विशेष वृत्तांत। याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा सी 24 तास। जगा वर्तमानात बिनधास्त।